तुकोबराय सांगता देवा तुझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली, तुझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवलं, काय नाही केलं रे देवा आम्ही? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे ढवळलेले जग चुकविला लाग कळी काळाचा. देवा गावाच्या पाटलाने मला काढून दिलं तरी तुझा परमार्थ नाही सोडला, पाटील की गेली सगळं काही केलं देवा, बायको अन्न करता मरण पावली माझी, पण यत किंचितही तुझ्या परमार्थात बदल मात्र झाला नाही. आणि एवढं प्रेम करून एवढं तुझं नामस्मरण करून दिवसांदिवस तुझ्या आणि माझ्या मधलं अंतर वाढत चाललंय. बरोबर आहे का नाही? बंडखोरी केव्हा होती माहितीये का? बंडखोरी होण्याचं कारण काय? राजकारणातच बंडखोरी झाली असं नाहीये महाराज, परमार्थात सुद्धा माझ्या तुकोबराने बंडखोरी केलेलीच आहे ना. अरे तुझ्यासाठी संसाराचं सर्वस्व हे केलंय आणि तू जर आमच्या जीवनामध्ये तुझी कृपा होत नसेल हे बघ देवा आमुची अभावे तूच देव पण ते का विसरून राहील असे. अबे तू आमच्या खात्याचा मंत्री आहे ना, आमच्या पक्षाचा मंत्री असून जर आमचे बिल पास होत नसतं तुझा काय फायदा आहे? मग बंडखोरी ठरलेली. तुकोबराय सांगतात अरे तुझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवले आणि तुझी कृपाच जर माझ्या जीवनामध्ये होत नसेल, तुझे जर तुझ्या माझ्यामध्ये दिवसांदिवस अंतर होत असेल देवा, पण हे तुकोबरायच्याच परिस्थिती असं नाहीये. सेम टू सेम तुकोबरायचं अंतकरण जसं आहे तसंच गवळणीचं अंतकरण आहे. निळोबराय किती गोड वर्णन करतात पहा. याचे लागी ओ ते जियेले भोग, याचे लागी ओ जियेले भोग, याचे लागी ओ ते जियेले भोग, याचे लागी ओ ते जियेले याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो अष्टांगादी योग, लागी वाया विषयांचा त्याग, याचे लागी जन्मांतरी केली हे सूचना, जन्मांतरी केली हो सूचना, जन्मांतरी केली एका वाक्यात गवळणीने सांगितलं देवा तुझ्यासाठी काय नाही केलं मी. याचे लागी वो ते जियेले भोग याग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी ओ या विषयाचा त्याग. एवढ्यावर गवळणी थांबल्या नाही कृष्ण ऐक. याचे लागी ओ मंत्र जप केला, याचे लागी ओ वेदांत पाहिला. देवासा तुझ्यासाठी वेदांताचं अध्ययन केलंय, तुझ्यासाठी नामस्मरण केलं देवा, आणि एवढं करून आमच्या पत्रात काय पडलं रे? काय मोकलिले वनी सावजानी वेधिले. देवा तुझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवलं, तुझ्यासाठी सासू सासऱ्याचा त्याग केलाय, नवऱ्याचा त्याग केलाय, लेकरा बाळाचा त्याग केलाय, समाजाचा त्याग केलाय. तू का म्हणे हसे जन, समाज हसत होता रे देवा आमच्यावर, तरी त्या समाजाची पर्वा न करता आम्ही तुझ्यासाठी अरण्यात आलो. आणि तू काय केलं? काय मोकलिले वनी सावजानी वेधिले. मंगवळणीच्या अंतकरणातलं दुःख तुकोबराय प्रकट करतात. किती गोडे पहा. कानया रे कानया रे कानया रे जगते कानया रे कानया रे कानया रे जगते कानया कानया
समाजाने त्याग केलाय, समाजाने त्रास दिला तरी येत किंचितही तुझ्या परमार्थात बदल नाही झाला. मग एवढं चिंतन करून, एवढा तुझा परमार्थ करून त्याचं फळ काय पडलंय आमच्या पदरामध्ये? दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर व्हायला लागला. त्या दूर होण्याचं कारण फक्त काय असेल तर जाळं आहे. खरं सांगू का, जाळं या शब्दाचा अर्थ, जाळं म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात येतं मासेमारी समुद्रामध्ये घेऊन जातात मासे पकडण्यासाठी, त्याला काय म्हणतात हो? जाळच म्हणतात. आदिवासी समाजाचे लोक जंगलामध्ये हरणी पकडण्यासाठी, ससे पकडण्यासाठी, प्राणी पकडण्यासाठी जे घेऊन जातात त्याला काय म्हणतात? जाळं. जाळं जे तुमच्या डोक्यात आहे, जाळं जे माझ्या डोक्यात आहे ते मला सांगायचं नाही. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय आहे? ममत्व. आणि तुम्ही आणि मी जर दुःखी कशामुळे असेल तर फक्त ममत्वामुळे महाराज. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. माईकवाले दादा तुमचं नाव काय? घाडगे. घाडगे दादा घाबरू नका, अजिबात तुमचा अपमान होणार असा प्रश्न करणार नाही मी. फक्त एवढं मला सांगायचं, हा घाडगे दादा हा माईक निर्जीव आहे का सजीव आहे हो? बोला ना, बोला. निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं, आपण जेवण केलं, निघून गेलो, हा माईक जर इथंच ठेवला तो चातुर्मास करेल पण इथून हलणार. एवढा एकनिष्ठ आहे तो. इथून अजिबात कुठं जाणार, त्याच्याकडे कोणतीच अवस्था नाही, तर निर्जीव आहे ना, त्याला काही कळत नाही, अजिबात त्याच्याकडे कोणतीच अवस्था नाहीये. पण आता कीर्तन संपलं, एखादा मनुष्य जर माझ्या दर्शनाला आला आणि त्याच्या हातातून हा माईक पडला, पुढचं टोकन फुटलं, ते टोकन नीट करण्यासाठी मेकॅनिकलनं खर्च सांगितला 3000 रुपये. किती खर्च सांगितला? 3000 रुपये. मला फक्त एवढंच विचारायचं घाडगे, दुःख माईकला झालं का तुम्हाला झालं? हा, तुम्हाला दुःख झालं का? तुम्ही काहीच नाही केलं, तुम्ही फक्त एक चूक केली की माईक माझा आहे म्हणले. काय म्हणले? नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. मला एवढंच सांगायचं, निर्जीव वस्तू खराब झाल्यानंतर सजीव गाडगे आजारी पडतो. निर्जीव वस्तू खराब झाली की सजीव घाडग्यांना त्रास होतो. सजीव बायको आजारी पडल्यानंतर माणसाला किती त्रास होतात म्हणजे. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की अहो, गोकर्णाने आत्मदेवाला भागवतामध्ये जो उपदेश केलाय, भागवत मर्मज्ञ हाच केलेला आहे. भागवत महर्षी आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती बायकोनं करावं का तुम्हाला जी आवडती ती करावं? नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात. तुम्ही जर वाट्यावर असं मस्त वाटून फुटून दुपारच्या वेळेस शेवग्याच्या शेंगा 4-5 चपात्या दिल्या तर नवरा जेवताना मित्राला सांगतो, दररोजच्या 2च चपात्या खातो राव, आज 3 चपात्या खाल्ल्या का? माझ्या बायकोनं माझी आवडती भाजी दिली. संपलं उदाहरण. तुमचा नवरा प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला त्याच्या आवडीची भाजी करावी लागते. तुमच्या नवऱ्याची आवडती भाजी जर केली तर नवरा प्रसन्न होतो. हा संसार आहे. तर देवाला आवडतो तसा परमार्थ तुम्ही जर केला तर देव का प्रसन्न होणार नाही महाराज? नक्कीच होईल ना. देवाला जसं आवडतं तसं जर आपण वागलो तर निश्चित. देवाला बाकी काहीच आवडत नाही. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवाचा. जे देवाला आवडतं ते जर केलं तर निश्चित माझा जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात, भाव का भूका हूं मैं बस, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है. आज परमार्थ एवढा वाढलाय महाराज. आज कशाही निमित्तानं कीर्तने, माणसं मेले तरी कीर्तने, माणसं जलमले तरी कीर्तने. तुम्ही जर पुणे जिल्ह्यात गेले तर हळदी निमित्त सुद्धा कीर्तने हो.
सत्यनारायण निमित्त कीर्तन आहे, लग्नाची जी वरात असते त्या वरातीनिमित्त कीर्तन आहे. एवढ्यावरच कीर्तन आहे असं नाही. 2-3 दिवसापूर्वी एका मूर्खाने मला फोन केला, म्हणे हॅलो. म्हणलं बोला ना. पुरुषोत्तम महाराज बोलताय का? म्हणलं हो दादा मीच बोलतोय. महाराज तारीख ठेवायची, कीर्तन घ्यायचंय तुमचं मला. मला काही हरकत नाही. अमुक अमुक तारीख आहे. मी रोजनिशी पहिली तारीख खाली होती, तारीख लिहून घेतली, नाव नंबर मोबाईल सगळं लिहिलं आणि फोन ठेवता ठेवता त्याला म्हणलं का रे कीर्तन कशा निमित्ताने? त्यानं हळूच सांगितलं, म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले आणि त्याच्या उद्घाटनानिमित्त तुमचं कीर्तन आहे. म्हणलं कीर्तन करू आपण, कीर्तनाचं काय असतं तवा, पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा हा एक मोठा प्रश्न आहे ना महाराज. कोंबडी पळाली हा अभंग तर काय, मग नेमका अभंग कोणता घ्यावा हा एक मोठा प्रश्न आहे. परमार्थ खूप जोरात वाढलाय, परमार्थात गर्दी खूप वाढलेली आहे, परमार्थात गर्दी खूप वाढलेली आहे. पाठीमागे शिवमहापुराण झालं, लोकांना बसायला जागा नव्हती. परमार्थ खूप वाढलाय, परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झालाय. परमार्थाचा भाव वाढलाय आणि परमार्थाचा भाव कमी झाला. निळोबराय तर सांगतात, निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी. तुमच्या आत्म्याला ज्याचा साक्षात्कार येतो तो आत्म्याला साक्षात्कार जर कशामुळे येत असेल तर फक्त तुमच्या भावनेमुळे येतो. म्हणून सर्वांना माझी विनंती, परमार्थ भावनेनं करा. मी नेहमी सांगतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. आतापर्यंतचा इतिहास आहे, देवानं श्रीमंताच्या घरी जेवण नाही केलं महाराज, दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा भोग त्यागलाय आणि विदुर काकाच्या घरच्या कन्या खाल्लेल्या आहे. शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली आहे, तरी सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्राने तिच्या हातचे काय खाल्ले? बोर खाल्ले. याचं कारण फक्त अंतकरणात प्रेम, अंतकरणात भाव. आणि प्रेम जर अंतकरणात नसेल आणि किती जरी गप्पा मारत असेल तर काय फायदा आहे? नाथ महाराजांची भाषा सांगू तुम्हाला. नाथ महाराज सांगतात, रांडविने जेवी शृंगार पैकेला, शृंगार पैकेला, प्रेमावीन झाला ज्ञानी तैसा. एखादी विधवा माय माऊली जिचा पती मरण पावलेला आहे, तिने 50,000चा शालू घातलाय अंगावर, हातामध्ये सोन्याच्या बांगड्या आहेत, 4 बोटात अंगठ्या आहे, गळा भरून सोनं आहे, पण किंमत काय? तिच्या कपडाला काय नाहीये? कुंकू नाहीये. तसा जगात किती मोठा योगी असू द्या, किती मोठा ज्ञानी असू द्या, किती मोठा वैराग्यवान असू द्या, राजेश्वरानंदजीचं एक भजन आहे, खूप गोड आहे, मी नेहमी ऐकत असतो, ऐका. जो प्रेम गली में आए नहीं, खूप सुंदर आहे भजन, थोडं ऐका फक्त. जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली में. किती गोड आहे पुढचं ध्रुपद ऐका. जो वेद पढ़े और भेद करे. ज्ञानी माणसाचे लक्षण सांगतो, ज्याला त्यालाच ज्ञानी म्हणा जो दुसऱ्याला अज्ञानी म्हणत नाही. ज्ञानी कोणाला म्हणायचं? जो दुसऱ्याला अज्ञानी म्हणत नाही. आणि जो मनुष्य परिपूर्ण आहे ना महाराज, जो मनुष्य परिपक्व आहे तो माणूस नेहमी वाकलेलाच असतो. तुम्ही पहा, ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाड कसं असतं? निर्गलीचं पहा तुम्ही, त्याला फुलंही नाही आणि फळही नाही, ते मोडतं पण वाकवत नाही. किती गोड आहे. हा जो वेद पढ़े और भेद करे, मन में नई निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे, कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने, जो प्रेम गली में आए नहीं वो प्रेम निभाना क्या
परमार्थामध्ये सर्वात मोठं जर महत्वाचं काय असेल तर प्रेम आहे, भाव आहे, श्रद्धा आहे, चित्त आहे, मन आहे. ह्या गोष्टीला जर तुम्ही प्राधान्य दिलं तर निश्चित बाकी काहीच करायची गरज नाही. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची विठोबार कुमाय विठो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.